परिचय. श्री स्वामी समर्थांचा कृपावाणीचा संदेश. श्री स्वामी समर्थांचे उपदेश आणि त्यांचे विचार हे नेहमीच भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात. या कथेतही त्याच विचारांचे प्रतिबिंब दिसते. कुत्र्याच्या भाकरीची कथा ही केवळ एक धार्मिक आख्यायिका नाही, तर ती मानवी जीवनाला नवी दिशा दाखवणारी आणि समाजासाठी उद्बोधक अशी शिकवण आहे. कथा ऐकण्याने मनुष्याच्या जीवनातील दुःख दूर होतात, त्याला सुखसमृद्धी प्राप्त होते आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्तीही शक्य होते. कथेचा प्रारंभ. भक्तांच्या जीवनावर होणारा प्रभाव. श्री स्वामी समर्थांच्या वचनांनुसार जो कोणी कुत्र्याच्या भाकरीची कथा ऐकेल त्याच्या जीवनातील सर्व दुःख नष्ट होतील. दारिद्र्य, कर्जबाजारीपणा, संकटे, रोग आणि भय यांपासून मुक्ती मिळेल. ही कथा ऐकणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि समृद्धी कायम राहील. इतकेच नव्हे तर ज्याला आरोग्याच्या समस्या आहे त्याच्यावरही या कथेचा चमत्कारिक परिणाम होतो. ही कथा ऐकण्याचा मुख्य हेतू केवळ समस्यांपासून मुक्तता मिळवणे नाही, तर भगवान दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करणे हा आहे. ज्या व्यक्तीने आयुष्यात कधीही सुखाचा अनुभव घेतला नसेल त्याला हा आशीर्वाद अत्यंत मौल्यवान ठरतो. म्हणूनच भक्तांना कथेचे महत्त्व समजावले जाते आणि ती शेवटपर्यंत ऐकण्याचा आग्रह धरला जातो. कथेची सुरुवात. मनुष्याचे दुःख आणि त्याची कारणे. कथा एका तरुणाच्या जीवनावर प्रकाश टाकते, जो जीवनातील अपयश, आर्थिक तंगी आणि इतर संकटांनी त्रस्त झाला होता. त्याचे नाव सुरेश होते. तो नेहमी स्वतःच्याच दुःखाचा विचार करत असे आणि विचार करत असे की मागील जन्मात त्याने कोणते पाप केले असावे, ज्यामुळे त्याला या जन्मात इतक्या यातना सहन कराव्या लागत आहेत. त्याच्या जीवनातील समस्यांनी त्याला पूर्णपणे खचवले होते. त्याच्या मित्राने त्याला एक विचित्र सल्ला दिला, कुत्र्याला भाकरी घाल. सुरेशने हा सल्ला गांभीर्याने घेतला नाही. त्याच्या मनात विचार आला की एका कुत्र्याला भाकरी घालण्याने माझ्या जीवनातील इतकी मोठी दुःखे कशी काय दूर होतील. महात्म्यांची भेट. समस्यांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न. एका दिवशी सुरेशला कळले की गावापासून काही अंतरावर एक महात्मा राहतात. ते सर्वसामान्यांच्या समस्या सोडवतात आणि त्यांच्या शंकांचे निरसन करतात. सुरेशला त्यांच्याकडे जाण्याची प्रेरणा झाली. दुसऱ्या दिवशी तो महात्म्यांच्या दर्शनासाठी निघाला. महात्म्यांनी सुरेशला प्रेमाने सांगितले, बाळा, घाबरू नकोस. तुझ्या मनातले प्रश्न विचार. सुरेशने त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली आणि विचारले, गुरुदेव, मला माझ्या मित्राने कुत्र्याला भाकरी घालण्याचा सल्ला दिला आहे, परंतु एका कुत्र्याला भाकरी घातल्याने माझ्या जीवनातील दुःख कसे दूर होईल? मला याबद्दल शंका आहे. महात्म्यांचे उत्तर. कुत्र्याला भाकरी घालण्याचे फायदे. महात्म्यांनी सुरेशला सांगितले, बाळा, जर एखाद्या व्यक्तीला कुत्र्याला भाकरी खाऊ घालण्याचे फायदे माहीत असतील तर तो कधीही दुःखी होणार नाही. गरिबी त्याला कधीही स्पर्श करणार नाही. कुत्र्याला भाकरी घालणे ही केवळ एक कृती नाही, ती मानवतेचा भाग आहे. जेव्हा एखादा मनुष्य आपल्या आयुष्यातील एका क्षुल्लक प्राण्याला मदत करण्याचा विचार करतो तेव्हा तो स्वतःच्याही जीवनाला सकारात्मक दिशेने बदलतो. महात्म्यांनी पुढे स्पष्ट केले की जो कोणी कुत्र्याला भाकरीचा तुकडा खाऊ घालतो त्याला आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी प्राप्त होते. त्याच्या जीवनातील संकटे नाहीशी होतात आणि त्याला मृत्यूनंतर मोक्ष मिळतो. कथेचा मुख्य भाग. कुत्र्याची दुर्दशा आणि समाजाचे वर्तन. महात्म्यांनी सुरेशला एक कथा सांगितली. एके गावात एक भुकेला आणि तहानलेला कुत्रा होता. तो गावभर फिरत असे आणि प्रत्येक घरासमोर जाऊन अन्न मागत असे, परंतु त्याला कोणीही भाकरीचा तुकडाही देत नव्हते. लोक त्याला हाकलून लावत, त्याला दगड मारत. त्याच्यावर कोणाच्याही मनात करुणा नव्हती. कुत्रा कित्येक दिवस उपाशी राहिला. एक दिवस एका साध्या शेतक्याने त्याला पाणी दिले आणि भाकरीचा तुकडा खाऊ घातला. त्या शेतक्याच्या जीवनात त्या दिवशीपासून मोठा बदल झाला. त्याच्या घरातील अडचणी दूर झाल्या, शेतात चांगले पीक आले आणि त्याचे कर्जही फेडले गेले. सुरेशचा निर्णय. कृतीतून परिवर्तनाची सुरुवात. महात्म्यांच्या कथेने सुरेशच्या मनावर मोठा परिणाम केला.
त्याला समजले की आपल्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी केवळ शारीरिक प्रयत्न नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरणही महत्त्वाचे आहे। त्याने त्या दिवसापासून रोज एका भुकेल्या कुत्र्याला भाकरी खाऊ घालण्याचा निश्चय केला। परिणाम, जीवनात आलेले सकारात्मक बदल। सुरेशने महात्म्यांच्या उपदेशानुसार वागण्यास सुरुवात केली। त्याच्या जीवनातील अडचणी हळूहळू नाहीशा होऊ लागल्या, त्याला चांगल्या संधी मिळू लागल्या, कर्ज कमी होऊ लागले आणि त्याच्या मनाला समाधान मिळाले। कुत्र्याला भाकरी खाऊ घालण्याच्या या साध्या कृतीने त्याच्या जीवनात आध्यात्मिक आणि आर्थिक समृद्धी आणली। कथेचा महत्त्वपूर्ण संदेश, करुणा आणि सेवाभाव। कुत्र्याच्या भाकरीची कथा ही फक्त एक धार्मिक आख्यायिका नाही, तर ती जीवनातील एक मोठा संदेश देणारी कथा आहे। या कथेच्या माध्यमातून सांगितले जाते की आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आपण करुणा, सेवा आणि निःस्वार्थ भावना अंगीकारणे महत्त्वाचे आहे। मानवतेचा खरा अर्थ हे केवळ स्वतःच्या सुखाची प्राप्ती नाही, तर इतरांना मदत करण्याच्या प्रवृत्तीमध्ये आहे। जेव्हा आपण समाजातील दुर्बल घटकांना, मग ते प्राणी असोत की मानव, मदत करण्याचा विचार करतो, तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावरही होतो। निष्कर्ष, आध्यात्मिक शिकवण आणि जीवनाचा अर्थ। कथेचा उद्देश केवळ भक्तांना अध्यात्माकडे आकर्षित करणे नाही, तर त्यांना त्यांच्या जीवनाचा खरा अर्थ समजावून देणे हा आहे। कुत्र्याला भाकरी खाऊ घालणे ही कृती एक प्रतीक आहे, ती मानवी दयाळूपणाची, सेवाभावाची आणि समाजात सकारात्मकता निर्माण करण्याच्या इच्छेची आहे। ही कथा आपणास शिकवते की लहान सहान कृतीही आपल्या जीवनात मोठे बदल घडवू शकतात। जर आपण आपल्या जीवनातील दुःखांवर विजय मिळवायचा असेल तर सेवा आणि करुणा हाच त्यासाठीचा खरा मार्ग आहे। श्री स्वामी समर्थांच्या शिकवणींप्रमाणे भक्ती ही केवळ ध्यान आणि प्रार्थना नाही, तर ती आपल्या कृतींतून व्यक्त होणाऱ्या चांगुलपणात आहे। कुत्र्याचा संघर्षमय जीवन प्रवास। नदीच्या काठावर एका भिक्षुकासमोर एक भुकेलेला आणि तहानेने व्याकुळ कुत्रा येतो। त्याच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत असतं आणि शरीर थकून भागलेलं असतं। भिक्षुक प्रेमाने विचारतो, काय झालं रे श्वान, तुला कशाची गरज आहे? कुत्रा उत्तर देतो, माझा गळा कोरडा पडला आहे आणि पोट रिकामा आहे। मी इथे आलो आहे की तुम्ही माझ्यावर दया दाखवाल आणि मला भाकरीचा तुकडा द्याल। भिक्षुकाने त्याला पाणी दिलं आणि थोडं अन्नही। कुत्रा जेव्हा शांत झाला तेव्हा भिक्षुक त्याला विचारतो, गावात कोणी तुला मदत का नाही केली? तुझी भूक भागवायला कोणी काही दिलं नाही का? यावर कुत्रा विचारात पडतो आणि उत्तर देतो, मी तुम्हाला काही सांगू इच्छितो, पण मला भीती आहे की तुम्ही माझ्या शब्दांवर विश्वास ठेवणार नाही। लोकांच्या वागणुकीवर कुत्र्याची व्यथा। कुत्र्याने आपल्या भावनांचा पोतडा उघडला आणि म्हणाला, या जगात आमच्यासारख्या प्राण्यांवर कोणीही दया दाखवत नाही। आम्ही तुमच्यासारखे माणूस नाही, हे खरे, पण आमच्यातही भावना आहेत। आम्हाला घर नाही, निवारा नाही, अन्न मिळवायचं कसं हे कळत नाही। आम्हाला तुमच्यासारखे चांगले कपडे घालता येत नाही, पण आमचं जीवनही तुमच्यासारखं कठीण आहे। जेव्हा तुम्हाला दुखापत होते तेव्हा तुम्हाला वेदना होतात। अगदी त्याच प्रकारे जेव्हा आम्हाला मारलं जातं तेव्हा आमचंही मन आणि शरीर दोन्ही वेदनेने भरून जातं। तुम्हाला रडायला येतं, आम्हालाही रडायला येतं। आम्ही भिन्न शरीरात आहोत, पण वेदना, भूक आणि भावना या बाबतीत तुम्ही आम्हाला कमी लेखू नका। जन्माचे दुःख, कुत्र्याचे मनोगत। कुत्र्याने आपल्या जन्माविषयी सांगितलं, जेव्हा आम्ही जन्मलो तेव्हा आमची डोळे बंद होती। तुमच्यासारखं आमचं स्वागत कोणी करत नाही। माणसाच्या जन्मावेळी आनंद साजरा केला जातो, ढोल वाजवले जातात, लोक गोडधोड खातात, पण आमच्या जन्माला कुठलाही मान नाही। मी जन्मलो तेव्हा माझ्या 5 भावंडांमध्ये मी सगळ्यात कमजोर आणि लहान होतो। माझा रंग काळा होता आणि बाकीच्यांचा रंग लालसर तपकिरी होता। मला नेहमी मागे टाकलं जाई। आमची आई आम्हाला सांभाळण्यासाठी गावभर भटकत असे, स्वतः उपाशी राहून आम्हाला दूध पाजत असे। तिचे हे बलिदान मी कधीच विसरणार नाही। आईचं बलिदान आणि तिची कष्टमय कहाणी।
आमची आई एकटीच आम्हा 5 भावंडांची काळजी घेत होती. ती स्वतः अन्न शोधण्यासाठी गावात फिरायची, मार सोसायची, पण आम्हाला उपाशी ठेवत नसे. जेव्हा जेव्हा तिला खायला काही मिळत असे, ती ते आमच्यासाठी आणायची. तिची पिल्लं भुकेली राहू नयेत म्हणून ती स्वतःचं दूध बाजूला ठेवून आमच्या भल्यासाठी झटायची. आईच्या कार्याचं वर्णन करताना तो पुढे म्हणाला, आईने गावासाठीही खूप काही केलं. ती रात्री पहारा द्यायची, अनोळखी प्राण्यांना आणि चोरट्यांना गावात यायला ती रोखायची. त्यामुळे गावक्यांना तिचा फायदा झाला, पण त्यांनी कधी तिची योग्य प्रशंसा केली नाही. उलट ती जर कधी कोणाच्या दारात खायला मागायला गेली तर लोक तिला हाकलून लावायचे. जीवनातील कठीण परिस्थितीचा सामना. कुत्र्याने आपल्या लहानपणीचे आणि कुटुंबाच्या संघर्षांचे अनुभव मांडले. आई आमच्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असे. ती गावक्यांच्या शेतातील पिकांची रक्षा करत असे. जर कोणी जनावर पिकं खायला येत असे तर ती त्याला दूर पळवायची. तिच्या मेहनतीमुळे शेतकरी आनंदी होते, पण तरीही तिच्यावर कोणी दया दाखवत नसे. कधी कधी तिच्या हाताला काही लागायचं नाही, पण ती आमचं पोट कसं भरता येईल याचा विचार करत राही. एका माऊलीप्रमाणे ती आमच्या पिल्लांचं रक्षण करत असे. कुत्र्याचं आत्मचिंतन, जीवनाच्या वेदना आणि शिकवणूक. तुम्ही माणसं आम्हाला तुच्छ लेखता, पण देवाने आम्हालाही तुमच्यासारखं जगण्यासाठी पाठवलं आहे. आम्हाला जन्म देऊन वेदनांचं ओझं दिलं आहे. तुम्ही ज्या सुखसोयींमध्ये वाढता ते आम्हाला कधीच मिळत नाही. आमचं जन्मत संघर्षमय जीवन असतं. कुत्रा पुढे म्हणतो, माझं अस्तित्व म्हणजेच एक शिक्षण आहे. मी आयुष्यभर संघर्ष करत आलो आहे, पण तरीही मी जिवंत आहे. भिक्षुकांनी माझ्या आयुष्याची कथा ऐकून मला प्रेमाने सांभाळलं. त्या दिवशी मला समजलं की या जगात अजूनही दयाळू लोक आहेत. भिक्षुकाची शिकवणूक आणि एक नवीन दृष्टिकोन. भिक्षुकाने कुत्र्याला सांगितलं, हे श्वान, तुझ्या कष्टांनी मला खूप काही शिकवलं आहे. तू मला समजावलं की जीवन म्हणजे केवळ सुखासाठी नव्हे, तर इतरांसाठी काहीतरी केलं पाहिजे. तुझं जीवन संघर्षमय आहे, पण त्यातही तू जगण्याचा प्रयत्न करत आहेस, हे खरोखर प्रेरणादायक आहे. भिक्षुकाने त्या कुत्र्याची देखभाल सुरू ठेवली. तो कुत्रा त्याच्यासोबत राहू लागला आणि त्या भिक्षुकाच्या सहवासात त्याने एक नवीन जीवन सुरू केलं. त्याला आता जगाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला होता. कथेतून मिळालेला संदेश. कुत्र्याच्या गोष्टीतून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. मानवाने इतर प्राण्यांकडे तुच्छतेने पाहता त्यांच्यावर प्रेम करायला हवं. प्राणीही आपल्या वेदना आणि भावनांमध्ये आपल्यासारखेच असतात. त्यांच्या जीवनातल्या संघर्षांवर आपण विचार केला तर आपल्यालाही त्यांच्यासाठी काहीतरी केल्याचं समाधान मिळेल. या गोष्टीचा मुख्य संदेश असा आहे की आपण कुणालाही कमी लेखू नये. त्यांचं दुःख समजून घ्यायला शिकावं आणि शक्य तितकी मदत करावी. या कथेतून दया, प्रेम आणि मानवतेचं महत्त्व अधोरेखित केलं जातं. आईच्या संघर्षाची कहाणी, वाचल्याचा आणि समाजाच्या दुटप्पीपणाचा आरसा. आईची कहाणी एका साध्या गावातील आहे, जिथे तिच्या जीवनाचा उद्देश तिच्या मुलांच्या भुकेसाठी अहोरात्र झटणे हा होता. ती परिस्थितीने पिचलेली, गरिबीत जगणारी होती, पण तिचे मन वाचल्याने ओथंबून भरलेले होते. भूक, अपमान आणि लोकांच्या निष्ठुरतेला तोंड देत ती आपली मुलं आणि त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी लढत राहिली. ही केवळ एका आईची गोष्ट नसून मातृत्वाच्या निस्वार्थ स्वभावाचे प्रतीक आहे. संघर्षाची सुरुवात, भूक आणि गरिबी. आईच्या जीवनाचा संघर्ष भुकेच्या चक्रात अडकला होता. घरात अन्नाचा तुटवडा सतत जाणवत होता आणि मुलांच्या पोटाची आग शमवण्यासाठी ती गावोगावी अन्न शोधत हिंडत असे. ती स्वतः उपाशी राहून मुलांना दूध पाजण्याचा प्रयत्न करत असे. काही वेळा तिला अन्नासाठी परके घर चोरण्याचीही वेळ यायची. गावातील लोक तिच्या अशा वागणुकीला समजून घेण्याऐवजी तिला कठोर शिक्षा करायचे. कधी तिला काठ्यांनी मारले जात असे, तर कधी अपमानित करून गावाबाहेर हाकलले जात असे. मुलांच्या भुकेसाठी तिने सहन केलेले हे हाल तिच्या मातृत्वाच्या प्रेमाची ताकद दाखवतात.
गावक्यांची निष्ठुरता. गावक्यांमध्ये कणव किंवा समजूतदारपणा नव्हता. त्यांनी आईला केवळ एक उपद्रवी व्यक्ती मानले. ती मुलांसाठी अन्न शोधत असेल हे कधी त्यांच्या ध्यानातही आले नाही. तिच्या भुकेने व्याकुळ मुलांच्या काळजीने ती अन्न शोधण्यासाठी गावभर फिरत असे. एका प्रसंगी एका कुटुंबाने तिला घरात अन्न चोरी करताना पकडले. त्यांनी तिच्यावर क्रूरपणे हल्ला केला, काठ्यांनी मारहाण केली आणि तिला घरात डांबून ठेवले. या प्रकारामुळे तिच्या शरीरावर जखमा झाल्या, पण तिच्या मनाची ताकद अजूनही अभंग राहिली. समाजातील या कठोर वागणुकीने तिच्या संघर्षाला नवी धार दिली. अन्नाचा संघर्ष. एक प्रसंग. एकदा गावातील एका श्रीमंत व्यक्तीच्या घरी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. त्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर अन्न शिजवले गेले होते आणि लोक मोठ्या पंक्तीत बसून जेवत होते. भुकेने व्याकुळ झालेली ही आई त्या ठिकाणी पोहोचली. ती अन्नाच्या वासाने आकृष्ट झाली होती आणि पंक्तीच्या जवळ जाऊन थांबली. मात्र जेव्हा लोकांनी तिला पाहिले तेव्हा त्यांनी संताप व्यक्त केला. काही लोकांनी ती अन्नाला स्पर्श करते अशी ओरड केली. एका क्षणी तिने पंक्ती जवळ जाऊन अन्न ओलांडले. लोकांचा संताप वाढला आणि त्यांनी तिला हाकलून दिले. गावातील काही लोकांनी तिला हाकलण्यासाठी काठ्या उचलल्या. त्या धक्कादायक प्रसंगात आई भयानक घाबरली. ती आपले प्राण वाचवण्यासाठी तिथून पळून गेली. परंतु यामुळे लोकांमध्ये वाद निर्माण झाला. अन्नावरून वादाची ठिणगी. त्या प्रसंगानंतर पंक्तीत बसलेले लोक म्हणू लागले की जेवणाला कुत्रीचा स्पर्श झाला आहे, त्यामुळे हे अन्न अपवित्र झाले आहे. लोकांनी अन्न खाण्याचा नकार दिला. काही लोक म्हणाले, एका प्राण्याचा स्पर्श अन्नाला भ्रष्ट करू शकतो का? परंतु समाजातील काही जण त्यांच्या जुनाट विचारांवर ठाम होते. शहरांतील उदाहरणे दिली गेली. शहरांमध्ये लोक पाळीव प्राणी घरात ठेवतात, त्यांच्याबरोबर खातात, झोपतात, तरीही त्यांचं अन्न खराब होत नाही. तरीही गावातील लोकांनी त्यांच्या विचारांना बदलण्यास नकार दिला. त्यांनी अन्न खराब झाल्याचे ठरवले आणि वाद आणखी चिघळला. आईच्या संघर्षाचा प्रभाव. त्या आईने केवळ आपल्या मुलांच्या भुकेसाठीच संघर्ष केला नाही, तर समाजाच्या चुकीच्या विचारसरणी विरुद्धही लढा दिला. तिचा हा लढा भुकेच्या ओढीने सुरू झाला होता, पण तो मानवी संवेदनशून्यतेच्या आरशासमोर उभा राहिला. आईच्या संघर्षाने समाजातील दुटप्पीपणाचं दर्शन घडवलं. तिच्या वागण्यामुळे काही लोकांनी दया दाखवली, पण जास्तीत जास्त लोक तिच्यावर टीका करण्यासाठी पुढे सरसावले. या गोष्टीने मातृत्वाच्या बलिदानाचं महत्त्व अधोरेखित केलं. मातृत्वाचे अद्वितीय बलिदान. आईच्या या कहाणीने एक गोष्ट स्पष्ट केली, जिथे समाजाची दयाळूपणा संपते तिथे आईचं वात्सल्य सुरू होतं. तिच्या मुलांसाठी तिने भोगलेल्या यातना आणि सहन केलेल्या अपमानामुळे तिचं मातृत्व अधिक तेजस्वी झालं. ती केवळ मुलांसाठी अन्न शोधणारी नव्हती, तर त्यांच्या भविष्याला आकार देणारी एक योद्धा होती. आईचे जीवन म्हणजे संघर्षाचा आणि मातृत्वाच्या पराकाष्ठेचा उत्तम नमुना आहे. तिचं प्रेम, त्याग आणि जिद्द प्रत्येकाला विचार करायला लावते. आपल्या समाजातील विचारसरणी बदलण्याची गरज किती महत्त्वाची आहे. अंतिम विचार. आईची ही कथा आपल्याला केवळ तिच्या संघर्षाचेच नाही, तर समाजाच्या दुटप्पी वृत्तीचेही दर्शन घडवते. तिच्या जिद्दीने आणि निस्वार्थ प्रेमाने तिच्या मुलांच्या आयुष्याला दिशा दिली. ही कहाणी आपल्याला शिकवते की संघर्ष कितीही कठीण असो, प्रेम आणि जिद्द याच्या जोरावर प्रत्येक अडथळा पार करता येतो. आईच्या संघर्षाची कहाणी केवळ तिचीच नाही, ती प्रत्येक आईच्या प्रेमाची, त्यागाची आणि जिद्दीची गोष्ट आहे. प्राण्यांच्या दुःखांवर भाष्य करणारी हृदयस्पर्शी कथा. प्रत्येक जीवाला भूक लागते, त्याचे जीवन जगण्यासाठी किमान अन्न आवश्यक असते. ही कथा एका भटक्या कुत्रीची आहे, जिच्या जीवनातील संघर्ष तिच्या भुकेशी थांबत नाही, तर ती मानवी क्रौर्य आणि स्वार्थाच्या विळख्यात अडकते. ही कथा फक्त कुत्र्याच्या आयुष्याचे वर्णन करत नाही, तर माणसाने आपल्या स्वार्थातून कसे वागावे यावरही विचार करण्यास भाग पाडते. भुकेचा अटळ संघर्ष. कथेची सुरुवात एका भावनिक प्रसंगाने होते.
कुत्रीची मालकीण जी स्वतः भुकेने जर्जर होती एका दिवशी एका समारंभाच्या ठिकाणी पोहोचते। तेथे भरपूर अन्न बनवलेले असते, मात्र अन्न स्पर्श झाल्यामुळे आणि ते शुद्ध राहिले नसल्यामुळे ते अन्न गरिबांना आणि रस्त्यावरच्या प्राण्यांना देण्याचा निर्णय घेतला जातो। याच अन्नाने कुत्रीच्या मालकिणीची भूक शमवली होती। ती पहिल्यांदाच पोटभर जेवली होती आणि तिला समाधानाने झोप लागली होती, परंतु त्या समाधानाने वेदनांचे रूप घेतले जेव्हा गावातील शेतकरी प्रचंड रागाने तिच्यावर हल्ला करतो। त्याला वाटते की तिच्या स्पर्शामुळे अन्न भ्रष्ट झाले आहे। शेतक्याचा क्रूर प्रहार इतका तीव्र होता की तिचे पाय लंगडे झाले आणि ती हालचाल करण्यास असमर्थ झाली। तिचे अश्रू, तिची वेदना पाहूनही शेतक्याच्या हृदयात जराही दया उरली नाही। गावक्यांनी हस्तक्षेप करत शेतक्याला समजावले की एका प्राण्यावर इतके रागावणे चुकीचे आहे, परंतु तोपर्यंत त्या कुत्रीवर अन्याय होऊन गेला होता। एका ब्राह्मणासोबतचा दुःख प्रसंग। दुसऱ्या दिवशी कुत्री पुन्हा भुकेच्या शोधात भटकत असताना गावाबाहेर तिला एक ब्राह्मण दिसतो। ब्राह्मणही भुकेला आणि थकलेला असतो। तो एका जागी थांबून डाळ शिजवायला ठेवतो आणि पीठ जवळ ठेवून पाणी आणण्यासाठी विहिरीकडे जातो। त्याच्या गैरहजेरीत कुत्री त्या पिठाकडे आकर्षित होते। तिला वाटते की याचे मालक इथे नाहीत आणि ती ते पीठ खायला लागते। ब्राह्मण परत आल्यावर कुत्रीला पीठ खाताना पाहतो। त्याला खूप दुःख होते कारण तो स्वतः 2 दिवसांपासून उपाशी असतो। हा प्रसंग पाहून गावातील काही लोक त्याच्यावर हसतात आणि कुत्रीच्या खाण्याच्या सवयींवर टिप्पणी करतात। ते म्हणतात की कालही हिने एका श्रीमंत व्यक्तीचे अन्न नासवले होते आणि आज हिने तुमचे पीठ खाल्ले। माणसाचे क्रौर्य आणि कुत्रीचे दुःख। ब्राह्मणाच्या हृदयातील दुःखाने डोळे पाणावतात। त्याला कळते की आपल्या दुःखांपेक्षा त्या प्राण्याची स्थिती अधिक दयनीय आहे। त्याला हा विचार चटका लावतो की एक प्राणी फक्त जिवंत राहण्यासाठी इतकी हालअपेष्टा सहन करतो, तरीही त्याला माणसांकडून सन्मान मिळत नाही। कुत्रीही या प्रसंगाने खूप व्यथित होते। ती स्वतःचे मनोगत व्यक्त करते, जणू ती आपले दुःख सांगते। ती म्हणते, माणूस इतका स्वार्थी का आहे? आम्ही त्याची सेवा करतो, त्याचे घर जपतो, त्याला वफादारीने साथ देतो, तरीही तो आम्हाला प्रेमाने एक वेळचे अन्न देत नाही। काही लोक तर एवढे निष्ठुर असतात की त्यांना आमच्या वेदनांची किंमतच समजत नाही। महात्माजींचा दृष्टिकोन। या घटनेत महात्माजी समजून घेतात की मानवी स्वभावातील स्वार्थामुळे प्राण्यांना किती वेदना सहन कराव्या लागतात। ते म्हणतात, जर माणसाला हे समजले की प्राण्यांना अन्न देणे किती आवश्यक आहे, तर ते नक्कीच दररोज त्यासाठी प्रयत्न करतील। प्राण्यांना अन्न देणे केवळ त्यांच्या पोटभरासाठी नव्हे, तर त्यांच्या अस्तित्वाच्या सन्मानासाठीही आहे। प्राण्यांना अन्न देण्याचे फायदे। महात्माजी पुढे सांगतात की कुत्र्याला भाकरी खाऊ घालण्याचे 8 फायदे आहेत, जे फक्त प्राण्यांसाठीच नाही, तर माणसासाठीही लाभदायक आहे। ते म्हणतात की कुत्र्याला अन्न देणे माणसाच्या कर्माचे शुद्धीकरण करते, त्याच्या जीवनात शांती आणते आणि निसर्गाशी असलेला त्याचा संबंध मजबूत करते। शेवटचा विचार। ही कथा फक्त कुत्र्याच्या संघर्षांवर आधारित नाही, तर ती माणसाच्या संवेदनशीलतेवरही भाष्य करते। माणसाने प्राण्यांशी कसा वागायला हवे, त्यांच्या वेदनांना कसे समजून घ्यायला हवे, यावर ही कथा प्रखर प्रकाश टाकते। ही एक हृदयस्पर्शी शिकवण आहे, जी आपल्याला प्राणी आणि माणूस यांच्यातील परस्पर नाते समजून घेण्यास भाग पाडते। निष्कर्ष। प्रत्येक जीवाला जीवन जगण्यासाठी भूक लागते आणि त्याचे समाधान करण्यासाठी एकत्रित जबाबदारी आवश्यक आहे। प्राण्यांशी आदराने वागणे आणि त्यांना मदत करणे हे आपल्या जीवनातील कर्तव्य ठरते। या कथेने दिलेला संदेश आपल्या कृतींमध्ये उतरवला तर नक्कीच एक प्रेमळ आणि दयाळू समाज उभा राहील। भाकरीचे महत्त्व आणि धार्मिक तत्वज्ञान। भारतीय संस्कृतीत भाकरी केवळ अन्न नाही, तर ती एक पवित्र परंपरा आणि संस्काराचे प्रतीक आहे। महात्माजी यांनी सांगितलेल्या विधानानुसार घरात तयार झालेली पहिली भाकरी गायीसाठी आणि शेवटची भाकरी कुत्र्यासाठी ठेवण्याचा नियम देवाने ठरवला आहे।
गायीसाठी पहिली भाकरी ठेवणे म्हणजे अन्नदानातून पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. गायीला दिलेली भाकरी धार्मिकता, समृद्धी आणि शांततेचे द्योतक आहे. त्याचप्रमाणे शेवटची भाकरी कुत्र्याला देणे हा एक अनोखा धार्मिक संदेश आहे. कुत्रा हा निष्ठा, संरक्षण आणि वफादारीचे प्रतीक आहे. मात्र आजकालच्या जीवनशैलीत लोकांनी या नियमांकडे दुर्लक्ष करून पहिली आणि शेवटची भाकरी स्वतः खाण्याची सवय लावून घेतली आहे. त्यामुळे धार्मिक लाभ तर कमी होतोच, पण जीवनातील नैतिक मूल्यांवरही परिणाम होतो. कुत्र्याला भाकरी खायला देण्याचे फायदे. महात्मा जीन यांच्या म्हणण्यानुसार कुत्र्याला भाकरी खायला घालणे केवळ धार्मिक कार्य नाही, तर जीवनातील नकारात्मकतेला दूर करणारा एक प्रभावी उपाय आहे. विशेषतः शनीच्या नकारात्मक प्रभावाचा सामना करण्यासाठी हा उपाय फार महत्त्वाचा आहे. शनी हा कर्म, न्याय आणि फलिताचा ग्रह आहे. जर शनीचा वाईट प्रभाव कुणावर असेल तर त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. कामे बिघडतात, आर्थिक संकटे येतात आणि मानसिक स्वास्थ्य देखील बिघडते. अशा परिस्थितीत कुत्र्याला भाकरी खायला दिल्याने शनीच्या प्रकोपाचा नाश होतो. भाकरी देणे म्हणजे त्याग, सेवा आणि परोपकाराचे प्रतीक आहे. शनीचे प्रभाव दूर करून हे कार्य जीवनात सकारात्मक बदल घडवते. एक नकारात्मक ऊर्जा दूर होते. कुत्र्याला भाकरी खायला दिल्याने घरातील आणि सभोवतालची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि व्यक्तीचे मानसिक आरोग्य सुधारते. 2. देवी लक्ष्मी प्रसन्न होते. कुत्र्याला भाकरी खायला घातल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. धन आणि समृद्धी घरात टिकून राहते आणि कधीही आर्थिक तुटवडा भासत नाही. 3. कर्ज कमी होते. कुत्र्याला भाकरी खायला दिल्याने कर्जाचे ओझे कमी होते. हे कार्य शुभ परिणामकारक ठरते आणि व्यक्तीला आर्थिक संकटातून मुक्ती मिळते. आरोग्य आणि आध्यात्मिक लाभ. कुत्र्याला भाकरी खायला घालण्याचा एक अप्रत्यक्ष परंतु महत्त्वाचा फायदा म्हणजे आरोग्य सुधारते. केवळ शारीरिक आरोग्य नव्हे तर मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. ज्यांच्या मनात सर्व सजीवांसाठी दया, प्रेम आणि परोपकाराची भावना असते त्यांना देवाची कृपा प्राप्त होते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता कुत्र्याला भाकरी खायला देणे म्हणजे आपल्या कर्मांना पवित्र बनवणे आहे. जेव्हा आपण दुसऱ्या प्राण्यांच्या भल्यासाठी काम करतो तेव्हा आपल्यावर येणारी संकटे दूर होतात. अचानक होणाऱ्या घटनांमुळे निर्माण होणारा तणाव टाळता येतो आणि जीवन अधिक संतुलित आणि समाधानी बनते. अपमृत्यू आणि संकटांपासून संरक्षण. दररोज कुत्र्याला भाकरी खायला घालणे हे जीवनातील एक नियमित कर्म बनल्यास अनेक प्रकारच्या संकटांपासून संरक्षण होते. अपमृत्यू किंवा अचानक मृत्यू यांसारख्या अनपेक्षित घटनांना टाळण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरतो. महात्मा जीन यांनी कुत्र्याला भाकरी खायला घालण्याचे 8 फायदे सांगितले, जे केवळ आध्यात्मिक लाभांपुरते मर्यादित नाही, तर व्यक्तीच्या जीवनात शांती, समृद्धी आणि स्थैर्य निर्माण करतात. कुत्र्याला भाकरी खायला घालण्याचे 8 फायदे. 1. शनीच्या प्रकोपाचा नाश. शनीचा वाईट प्रभाव कमी होऊन आयुष्यातील अडचणी दूर होतात. 2. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात आणि सभोवतालच्या परिसरातील नकारात्मकता दूर होते. 3. देवी लक्ष्मी प्रसन्न होते. धन, समृद्धी आणि संपत्तीच्या रूपाने घरात देवी लक्ष्मीचा वास होतो. 4. कर्ज कमी होते. कर्जमुक्तीसाठी हा उपाय प्रभावी आहे. 5. आध्यात्मिक प्रगती. कर्मपवित्रतेच्या दृष्टीने हा उपाय उपयुक्त आहे. 6. आरोग्य सुधारते. शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. 7. संकटांपासून संरक्षण. आयुष्यातील अनपेक्षित संकटे आणि अपमृत्यू दूर होतात. 8. देवाची कृपा. सर्व प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींवर देव नेहमी प्रसन्न राहतो. कथेला श्रद्धेचा संदेश. कथा सांगणारे भक्तांनी त्यांच्या श्रोत्यांना विचारले की आजची कथा कशी वाटली. जर कथा आवडली असेल तर श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ असे कमेंट करून आपली भावना व्यक्त करा.
यूट्यूब चॅनलवर नवीन असलेल्या प्रेक्षकांनी स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करण्याचे आवाहन करण्यात आले. भक्तांना दिलेला संदेश. या कथेतून जीवनात सेवा, परोपकार आणि धार्मिकता या मूल्यांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. संकटांना सामोरे जाताना आध्यात्मिक उपायांचा प्रभाव स्पष्ट केला आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जय श्री कृष्ण. राधे राधे.